राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 10वी परीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल 95.47% लागला आहे. तर बेस्ट ऑफ 5 पद्धतीने कोल्हापूर विभागातील 15 विद्यार्थ्यांनी 100% गुण पटकावलेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 7 आणि सांगली सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी 4 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर कोल्हापूर विभागातील 928 शाळांचा 100% निकाल लागला असून 100% निकालात कोल्हापूरने तृतीय क्रमांक मिळवला आहे. कोल्हापुरातील 415 शाळांचा 100% निकाल लागलेला आहे. तर कोल्हापुरातील श्रीमंत माईसाहेब बावडेकर अकॅडमीच्या आर्य गौतम नाईक या विद्यार्थ्याने 10वीच्या परीक्षेत 100% गुण मिळवले. कोल्हापूर विभागातून 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आर्यचा समावेश झाला आहे. लहानपणापासूनच आर्य हुशार असल्याने त्याने शाळेतील पहिला क्रमांक कधीच सोडला नाही. आधीच्या वर्गात नियमितपणे दररोज 2 ते 3 तास अभ्यास करणाऱ्या आर्यने 10वीच्या वेळेस तब्बल 7 ते 8 तास अभ्यास केलाय. अभ्यासातील सातत्य, मेहनत यामुळेच हे यश मिळाल्याचं आर्यने सांगितलंय. नमस्कार, मी आर्य गौतम नाईक आणि मी श्रीमंत माईसाहेब बावडेकर या शाळेत शिकतोय. आणि या वर्षीच्या SSC बोर्डाच्या परीक्षेला मला 100पैकी 100 गुण प्राप्त झाले आहेत. खरं तर असं वाटलं नव्हतं की मला एवढे गुण मिळतील, पण माझ्या आईवडिलांनी आणि शिक्षकांनी सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी सांगितलं की खूप प्रयत्न कर, तुला नक्की यश मिळेल. आणि त्याप्रकारे मी सातत्याने अभ्यास पण केला आणि आज मला हे यश मिळाले. मला इंग्लिशमध्ये 98, त्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये 99, सायन्समध्ये पण 99, त्यानंतर संस्कृतमध्ये 100 आणि सोशल सायन्समध्ये मला 98 मार्क मिळाले आहेत. असं करून आणि 6 मार्क्स माझे एक्स्ट्राचे आर्टचे होते, त्यामुळे मला 100पैकी 100 मिळालेले आहेत. माझे वडील CA आहेत आणि आई 11वी-12वी कॉमर्सचे क्लासेस घेते आणि मी पण मोठा होऊन CA होणार असं मी निश्चय केला. मी 10वीच्या सुरुवातीपासूनच अभ्यास सातत्याने केला. 1 तास 2 तास जेवढे काही मला वेळ मिळेल तेवढा. आणि शेवटला मात्र एकदम जोर लावून अभ्यास केला, कारण ही संधी पुन्हा मिळणार नव्हती आयुष्यात आणि त्याचं यश मला आज मिळालंय. खूप छान वाटतंय. 10वीच्या परीक्षेत आर्यने 100% गुण मिळवलेत. घवघवीत यश मिळवल्याने आर्यवर तसेच त्याच्या कुटुंबियांवर कौतुकाचा वर्षाव होतोय. आर्यने 100% गुण मिळवले असून भविष्यात चार्टर्ड अकाउंटंट बनण्याचं त्याचं स्वप्न आहे. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.